आपण ध्येयवेडा माणूस आहे, आपण हटके माणूस आहे, आपल्याला काही संस्था नाही बघायच्या, आपलं काय नाही, आगे ना पिछा कुछ नाही, आपलं काय नाही. त्याच्यामुळे आपल्या पुढे एकच आहे, या माझ्या गोरगरीब लोकांचे अश्रू पुसायचे. या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आणि तुमचे सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे. सर्वात महत्त्वाचं, ही निवडणूक का लढवायची आणि ही निवडणूक कशासाठी लढवायची हे सर्वात महत्त्वाचं सांगणं अपेक्षित आहे. आणि ही निवडणूक ही देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. आज देशामध्ये अशी परिस्थिती झालेली की लोकशाही जिवंत राहते की नाही हा प्रश्न तुमच्या आमच्या सर्वांसमोर प्रश्न उपस्थित आहे. ती लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ते संविधानच राहतं का नाही हा तुमच्या आमच्या सर्वांसमोर प्रश्न आहे. आणि देश सुरक्षित ठेवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची. त्यामुळे या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो की ही निवडणूक सर्व निवडणुकांपेक्षा सगळ्यात महत्त्वाची निवडणूक आहे. आणि त्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण सगळ्यांनी विचारपूर्वक ह्या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. मी या मतदारसंघामध्ये बहुतांश गावामध्ये स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्या ठिकाणच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नगर शहरामध्ये सुद्धा बहुतांश प्रभागामध्ये त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणचे प्रश्न जाणून घेतले, त्या ठिकाणच्या अडचणी जाणून घेतल्या आणि ह्या अडचणी येणाऱ्या कालखंडामध्ये निश्चित सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. या ठिकाणी हा तुम्हाला शब्द देतो. काल आम्ही आर्किटेक्ट लोकांची आणि इंजिनियर लोकांची मीटिंग घेतली. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, अरे खऱ्या अर्थाने जर आपल्याला नगर शहर डेव्हलपमेंट करायचं असेल, नगर शहराला विकासाच्या वेगळ्या उंचीवर जर घेऊन जायचं असेल तर ह्या सहकार्यांची सुद्धा आपल्याला मदतीची गरज आहे. आपण पाहत आहे आपल्या बरोबरीने धुळा शहराची महानगरपालिका झाली, अजून काही महानगरपालिका झाल्या, पण नगर शहरामध्ये जे अपेक्षित डेव्हलपमेंट अपेक्षित होती ती डेव्हलपमेंट झालेली नाही. आज मी ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना मी तुम्हाला एक शब्द देतो, या नगर शहराला खऱ्या अर्थाने चांगल्या सिटीचा दर्जा देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं जाईल हा प्रामाणिक तुम्हाला शब्द देतो.